माझा जे टॉपिक आहे थॅलेसेमिया तो थोडासा म्हणजे खूप आनंदाचा आणि खूप दुःख आणि त्याच्याबरोबर जुळलेला आहे. पण मला ह्यांनी ती संधी दिली आहे की कारण त्यांची अशी इच्छा आहे की इथे बसलेली आणि माझीसुद्धा की इथे बसलेली जितकी माणसं आहेत त्यांना ह्या थॅलेसेमिया जो एक भयानक ब्लड डिसऑर्डर आहे त्याचे चटके सोसावे लागणार नाही. त्याच्यासाठी मला विनंती मी तुम्हाला करते की तुमची पुढची फक्त 5 मिनटं मला द्यावी. कारण 5 मिनटानंतर माझी ही माहिती ऐकल्यानंतर माझी गॅरंटी आहे की तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मित्रमंडळीला हे आजार कधीच होणार नाही. कारण हे एकमेव असा आजार आहे जो फक्त आणि फक्त माहीत नसल्यामुळे होतो. त्यामुळे 5 मिनटं फक्त मला द्यावी अशी माझी विनंती आहे. वेळेचा मान ठेवता मी लगेच मुद्द्यावर येते. थॅलेसेमिया मायनर आणि थॅलेसेमिया मेजर हे 2 प्रकार असतात. थॅलेसेमिया मायनर हे आजार नव्हे, ह्याच्यामध्ये कसलीही लक्षणंसुद्धा नसतात. हे फक्त सोप्या भाषेत सांगायचं असेल तर आपला जो ब्लड कॉम्पोजिशन आहे तो थोडासा नॉर्मल माणसापेक्षा वेगळं असतं. त्यामुळे थॅलेसेमिया मायनर काही माणसं असतात ज्यांना आपण कॅरियरसुद्धा म्हणू शकतो. तर थॅलेसेमिया मायनर असणं हे प्रॉब्लेम नाही आहे, नो प्रॉब्लेम. पण आपल्याला माहीत नसणं की आपण थॅलेसेमिया मायनर आहोत म्हणजे कॅरियर आहोत हे खूप डेंजरस आहे. कारण थॅलेसेमिया मायनर आणि थॅलेसेमिया मायनरचं जेव्हा लग्न होतं तेव्हा 25% असे चान्सेस आहेत की त्यांना थॅलेसेमिया मेजर जो भयंकर एक ब्लड डिसऑर्डर आहे तसा एक मूल जन्म घेऊ शकतो. 25% चान्सेस आहेत. त्यामुळे थॅलेसेमिया मेजर हे आजार असलेला मूल आपल्या आयुष्यामध्ये टाळायचा असेल तर एकमेव उपाय म्हणजे फक्त एक 400, 450, 600 डिपेंडिंग ऑन कुठच्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये तुम्ही जाताय त्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये जाऊन ही साधी सुधी एक ब्लड टेस्ट करून आपल्या मुलांसाठी जाणून घ्यायचं की ते थॅलेसेमिया मायनर आहेत की नाही. कारण थॅलेसेमिया मायनर असणं हे तुम्हाला टेस्ट केल्याशिवाय कळणारच नाही. केव्हा कळणार? कारण ह्याला लक्षणं नाही आहेत. केव्हा कळणार? जेव्हा बायचान्स त्याचं लग्न पण किंवा तिचं लग्न पण एक दुसऱ्या थॅलेसेमिया मायनर बरोबर झालं आणि दोघंही मायनर आहेत, दोघांना माहिती नाही. तर केव्हा कळणार ते दोघंही मायनर आहेत? जेव्हा त्यांना थॅलेसेमिया मेजर मूल त्यांच्या आयुष्यात येईल. तर हे खूप म्हणजे डेडली सिच्युएशन आहे. त्याच्यापेक्षा साधं आपलं एक टेस्ट करून जाणून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. माझ्या मतात म्हणजे मला तरी असं वाटतं की जे आपण पत्रिका जोडून घेतो लग्नाच्या आधी तेवढाच नाही तर मला तर कधी कधी वाटतं त्याहून जास्त हे महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे जर थॅलेसेमिया मेजर मूल आपल्या आयुष्यामध्ये नको असेल तर हे टेस्ट केल्याशिवाय आपल्या मुलांची लग्न करायची नाही. हे अगदी इथे आज तुम्ही हे जाणून घ्या. कारण हे एकमेव उपाय आहे थॅलेसेमिया मेजर मूल आपल्या आयुष्यात जर टाळायचं असेल तर. बरं, तुम्ही म्हणणार की थॅलेसेमिया आज इतका आनंदाचा दिवस आहे तरी मी थोडासा माझं ध्येय तुम्हाला सर्वांना म्हणजे तुमचा जे मूड आत्ता आहे आपण लावण्या वगैरे ऐकत होतो, एन्जॉय करत होतो, त्याच्यातनं एक 5 मिनटं तुमची मागते मी. कारण काय आहे की तुम्हाला थॅलेसेमिया मेजरचा सिरियसनेस थोडासा समजला पाहिजे. तेव्हाच तुम्हाला वाटेल की नाही हे नको, त्याच्यापेक्षा टेस्ट केलेलं बरं आहे. म्हणून मी थॅलेसेमिया मेजर एक अगदी सोप्या भाषेत समजवायला जाते की थॅलेसेमिया मेजर ह्याच्यामध्ये जे ब्लड डिसऑर्डर मी म्हणते रक्ताचा दोष त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन बनत नाही. हिमोग्लोबिन नाही बनत. त्यामुळे त्या मुलाला जगवायचं असेल तर वारंवार दर 10 ते 15 दिवसांनी त्याला ब्लड ट्रान्सफ्युजन द्यावे लागतात. म्हणजे बाहेरून रक्त चढवायला लागतं आणि दर 10 ते 15 दिवसांनी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागतं, बाहेरून रक्त चढवायला लागतं, मग त्याचा हिमोग्लोबिन परत वरती येतं. पण ते किती दिवस? कारण त्याला हिमोग्लोबिन बनत नाही म्हणून ते परत 10-15 दिवस झाले की तो हिमोग्लोबिन परत 5-6 वर येतं आणि परत. त्यामुळे थॅलेसेमिया मेजर आजार असलेला जो मूल असतो त्याला जगवायला दर 10 ते 15 दिवसांनी त्याला बाहेरून रक्त चढवायला लागतो आयुष्यभर.
आणि हे जर केलं तर त्याच्या बरोबरीने साईड इफेक्ट्स होतात. इतक्यांदी बाहेरून रक्त चढवलं तर ते साईड इफेक्ट्समध्ये आयर्न डिपॉझिट होतात आतमध्ये, जे काढायची गरज आहे. नाहीतर लिव्हर, स्प्लीन, किडनीवर इफेक्ट होतो. तर ब्लड तर चढवायचंच आहे दर 10 दिवसांनी. त्याच्या बरोबरीने सकाळी उठल्याबरोबर औषधं खायची आयुष्यभर. पिरियॉडिक MRIs, बोन स्कॅन्स, फेरेटिन लेवल टेस्ट करत बसायचं. हे एवढं खर्च असतं. आणि मानसिक त्रास जो असतो ते तर आहेच. त्याच्याबरोबरीने सोशल प्रॉब्लेम्स खूप त्यांना फेस करावे लागतात. कारण लोकांना हे माहीत नाही आहे की हे अनुवंशिक आहे, हे जेनेटिक आहे. त्यामुळे लोक म्हणतात ह्यांचा मूल कुठेतरी वारंवार रक्त चढवतात, हॉस्पिटलमध्ये जातात, मग त्याच्याबरोबर आपल्या मुलाने खेळायचं नाही. त्यामुळे तो परिवार पूर्णपणे सोशल बॉयकॉट एक्सपिरियन्स करतो. आणि सोशल बॉयकॉट फक्त त्यांच्या मित्रपरिवार किंवा शेजाऱ्यांकडनं नसतो. तो सोशल बॉयकॉट त्यांना त्यांच्या परिवारापासून, नवरा, सासरची माणसं, आपले स्वतःचे भाऊ सगळे टाकून देतात त्यांना. आणि अशा वेळी ह्या जे बायका असतात ते एकदम लढा देतात ह्या पूर्ण ह्याला. आणि एकट्या त्या मुलांना मोठं करतात. आणि ह्या सगळ्या अशा बायका माझ्याकडे खूप आहेत, ज्यांना नवऱ्याने पण सोडून दिलं आहे, सासरच्या मंडळीने सोडून दिलं आहे. पण कारण का, की त्यांना थॅलेसेमिया मेजर मूल झाला, ज्याला दर 10-15 दिवसातनं रक्त चढवायला लागतं. पण त्याचं कारण त्याच्यामध्ये आज स्त्रीमुक्तीचं आहे, पण हे मी रोज अनुभवते. तुम्ही जसं म्हणालात, काही फारसं बदल झालेलं नाही आहे. कारण ह्या बायकांनाच दोषी ठरवलं जातं आहे. थॅलेसेमिया मायनर नवरा आहे आणि बायको आहे म्हणूनच हे मूल आहे. पण दोषी फक्त बाईला ठरवलं जातं आणि बाईला काढून टाकलं जातं. तर अशा बायकांना जेवढ्या माझ्याकडे आहेत त्यांना मी दुर्गा देवी म्हणते. कारण मला त्याच्यामध्ये नेहमी दुर्गा दिसते, कारण ते शक्तीचं रूप आहे. आणि आज त्या माझ्या सगळ्या दुर्गा देवी जे माझ्याकडे आहेत आया, त्यांच्या वतीने मी आज हे सन्मान स्वीकारलं आहे. कारण माझ्यापेक्षा त्या खूप म्हणजे मोठं काम करतायत. माझं तर अगदी खारीचा वाटा आहे त्यांच्या आयुष्यामध्ये. आणि मी नेहमीच हा प्रश्न विचारते की वो कौन सी खांसी है जो आपको सबसे ज़्यादा सताती है. खांसी कौन सी है जो आपको सबसे ज़्यादा सताती है. तर वो जो मेरे बच्चे को आती है. कारण जेव्हा माँ बाप, आई वडील जे असतात ते गरीब असो पैसेवाले असो, कारण हे मी खूप जवळून बघते गेले 16 वर्ष, ते लोक पण आपल्या परीने सगळे प्रयत्न करतात. म्हणजे अगदी गळ्यातलं मंगळसूत्र जातं, काळं पोत येतं, हातातली बांगडी जाते, काचेची बांगडी येते, जे काही आहे ते सगळं विकलं जातं. पण ह्या आजाराला अंतच नाही. आणि अशा वेळी जेव्हा परिस्थितीला पूर्णपणे खचून गेलेले पालक माझ्याकडे येतात, तेव्हा माझं जे छोटंसं काम आहे ते एवढंच की मी त्यांचा हात धरते आणि सांगते, आजपासून तुझ्या मुलाची सगळी चिंता माझी. आणि आज अशा 260 मुलांची ही आई आहे. पण ह्याच्यात मला जेव्हा माझ्या मनातलं सांगू इच्छिते की टाळ्या नको आहेत. कारण माझ्यासारखी माणसं, माझा जेव्हा ट्रस्ट बंद होईल तो दिवस माझ्यासाठी दिवाळीचा असेल. कारण माझ्यासारखी माणसं लागताच कामा नाही. कारण हे फक्त जनजागृतीशिवाय हे एवढा आजार आहे. कारण लोकांना माहिती नाही आहे की लग्नाच्या आधी ही टेस्ट करायची आहे. त्यामुळे आपण सगळ्यांना माझे हे विनंती आहे की ही जी माहिती आहे ही इथून बाहेर गेल्यावर विसरू नका. आणि कारण खूप दुःख आहे, हे फक्त एक ट्रेलर दिलं आहे तुम्हाला. पण मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की म्हणजे ही जी माहिती आहे ही तुम्ही तुमच्या सगळ्या परिवाराला व्हॉट्सॲप ग्रुप्समध्ये शेअर करा आणि मला मदत करा जनजागृतीसाठी. कारण अवेअरनेस इज द ओनली प्रिव्हेन्शन. आणि आपण सर्व मिळून आपल्या भारताला थॅलेसेमिया मुक्त करू शकतो. आपल्या सर्वांची साथ पाहिजे मला. आजपासून माझ्या साथचे तुम्ही सगळे साथी आहात. तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, कोणाचं लग्न होत असेल फ्रेंड्समध्ये, परिवारामध्ये सांगा थॅलेसेमिया मायनरची टेस्ट केली आहे. कारण हे टाळणं इतकं सोपं आहे. पण जर असा मूल तुम्ही हे सिरियसली घेतलं नाही आणि तुमच्या आयुष्यात आलं, घरात, परिवारात, तर त्याला तुम्ही रिवाइंड करू शकत नाही. कारण ह्याला अंतच नाही आहे. ह्याला अजूनपर्यंत एकमेव फक्त
जे उपाय आहे, इलाज आहे तो एकच आहे, ते बोन मॅरो ट्रान्सप्लांट, जो इतका सोप्पा नाही आहे, त्याला डोनर मिळणं मॅचिंग सोपं नाही आहे. त्यामुळे माझी इथे बसलेल्या प्रत्येकाला विनंती आहे की तुम्ही हे माहिती विसरू नका आणि आपल्या परिवारामध्ये, फ्रेंड्समध्ये पण पसरा. आपण सगळे मिळून आपल्या मुंबईला तरी निदान थॅलेसेमिया मुक्त करूया. आणि बस एवढंच सांगते. सुजाताताई